वर्ध्याचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार अमर काळे आपल्याबरोबर आहेत। अमर काळेजी 2 दिवसीय संपूर्ण बैठक वाय.बी. चव्हाण सेंटरमध्ये होते पक्षाची, त्या बैठकीला पोहोचलात, परंतु बैठकीमध्ये येण्यापूर्वीच अशा बातम्या समोर येऊ लागल्यात की सर्वच खासदारांना सुनील तटकरेंनी संपर्क साधलाय। मुलगी आणि वडील त्याच पक्षात राहू द्या, सगळ्या खासदारांनी इथे या म्हणून असं काहीसं घडलेलं आहे का? काही नाही, या बातमीमध्ये कुठेच तथ्य नाही। अशा पद्धतीचा कुठलाच प्रस्ताव हा सुनील तटकरे साहेब असेल किंवा अजित पवार गटाचे कोणी जबाबदार नेते असेल यांच्याकडनं असा कुठलाच प्रस्ताव अद्यापपर्यंत आम्हाला आलेला नाही। परंतु तुमच्याशी कोणी संपर्क साधलाय का? नाही, अजित पवार गटाच्या कुठल्याच नेत्याकडनं हा प्रस्ताव अजूनपर्यंत आमच्याकडे आलेला नाही। माझ्यासोबत सुद्धा कोणी संपर्क केलेला नाही। मी आता टी व्हीवर बघितलं की अमोल मिटकरी साहेबांनी बोलताना बोलले टी व्हीवर की अमर काळे हे सुद्धा आमच्या नेत्यांना भेटले। तर कोणाला भेटलो हे त्यांनी स्पष्ट करावं, कारण की अमोल मिटकरी साहेब हे जबाबदार नेते आहेत आणि त्यांनी अशा पद्धतीचं वक्तव्य करणं एका जिल्ह्याच्या खासदाराबद्दल, जो खासदार 15-17 लाखापेक्षा जास्त लोकांचं प्रतिनिधित्व करतो, अशा खासदाराबद्दल अशा पद्धतीने बोलणं की हे जाऊन भेटले, आमच्या रांगेत होते, तर मला वाटतं ही न शोभणारी बाब आहे। आणि जर त्यांच्याकडे जर काही पुरावा असेल त्यांनी ते प्रूव्ह करून दाखवा, मी कोणासोबत भेटलो, केव्हा भेटलो। या अमोल मिटकरी यांच्या वक्तव्याच्या संदर्भात तुम्ही विरोधात काही त्यांची तक्रार वगैरे करणार? तक्रार वगैरे करण्याची आवश्यकता नाही आहे, काही फार इतका विषय नाही। फक्त जबाबदार व्यक्तीने थोडं जबाबदारीनं बोललं पाहिजे, इतकंच मला मिटकरी साहेबांना सांगावं असं वाटतं। त्यांनी स्पेसिफिक माझं नाव घेतलं की विदर्भातले खासदार अमर काळे हे सुद्धा आमच्या लोकांना भेटले। त्यामुळं मिटकरी साहेबांसारख्या लोकांनी, जबाबदार लोकांनी अशा पद्धतीचं वक्तव्य करणं मला वाटतं शोभणारं नाही। तुम्हाला कोणी काँग्रेस पक्षामधल्या एका महिला पदाधिकाऱ्याने संपर्क साधलेला का? तुम्ही आता सगळ्यांना सांगतात, काय त्यातलं तथ्य? नाही, ज्या महिला पदाधिकारी काँग्रेसच्या आहेत त्या काही महाराष्ट्रातल्या नाही। पहिली गोष्ट, त्या आउट ऑफ महाराष्ट्र आहे, परंतु त्या पहिले NCPच्या नेत्या होत्या। नंतर त्यांनी NCPला सोडून काँग्रेस जॉईन केली। त्या असं सांगितलं जातं की अजितदादांच्या NCPसोबत त्यांचे चांगले संबंध आहेत आणि त्यांच्या माध्यमातून हे प्रपोजल ठेवण्यात आलेलं होतं। परंतु नाव त्या महिलांचं नाव काय? कारण की पूर्वी देखील तुम्ही त्यांच्याबरोबर काम केलेलं आहे, तुम्हाला फोन केला असेल ना? नाही, मी नाही काम केलं। मी NCPत कुठे होतो? मी काँग्रेसमध्ये होतो ना, मी NCPमध्ये नव्हतो। मी काही काम नाही केलं त्यांच्यासोबत, पण त्याचे फोन आल्यावरती नाव तरी सांगितलं असेल ना, मी नाही अमुक अमुक बोलते आणि तुम्हाला अमुक अमुक अशा पद्धतीचं काय ऑफर काय ठेवली? आता काय नावात काय ठेवलं? पण सांगितलं नाव, आता आलं होतं प्रपोजल, परंतु त्या काही जबाबदार नेत्या नाहीत ना NCPच्या, नाव काय? परंतु ऑफर काय दिली? काय पैशांची ऑफर दिली, काही अजून जागेंची ऑफर दिली, काय ऑफर दिली इथे येण्याकरता? अमरकडे पैशाची ऑफर नाही देऊ शकत कोणी। विषय फक्त इतका आहे की तुम्हाला तुमचं पॉलिटिकल फ्युचरची चिंता आहे की नाही, तुम्हाला तुमचं आता पुढचं इलेक्शन लढायचं आहे की नाही, तुम्हाला जर आता पुढं इलेक्शन लढायचं असेल तर 4.5 वर्षामध्ये तुम्हाला मतदारसंघात काम करावं लागेल, लोकांचे प्रश्न सोडावं लागेल, मतदारसंघामध्ये पैसा आणावा लागेल आणि तुम्ही अपोजिशनमध्ये जर राहिलात तर अपोजिशनमध्ये तुम्हाला काय भेटणार आहे? त्यामुळे तुम्हाला तुमचं मतदारसंघामध्ये कामं, फंड्स, येणाऱ्या पुढच्या लोकसभेच्या निवडणुका, आपल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या, याच्यामध्ये जर तुम्हाला वाटत असेल की तुमचं चांगलं व्हायला पाहिजे तर तुम्ही अजित पवारांच्या NCPमध्ये आलं पाहिजे आणि अजित पवारांच्या माध्यमातून BJPला आपण समर्थन दिलं पाहिजे, अशा पद्धतीचं त्यांचं प्रपोजल होतं। त्यामुळे तुम्ही तुमचं पॉलिटिकल फ्युचर सिक्युअर करून घ्या, शॉर्टमध्ये त्यांचं असं आम्हाला सांगणं होतं। म्हणजे तुम्ही आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि काँग्रेस हा पक्ष इंडिया अलायन्समध्ये आहेत आणि काँग्रेसच्या एका महिला पदाधिकाऱ्याकडनं जर असा आरोप होतं, म्हणजे अशी ऑफर तुम्हाला मिळत असेल खासदारांना थेट वरच्या सभागृहातल्या व्यक्तीला, तर या सगळ्या संदर्भात राहुल गांधी असेल, इतर नेते मंडळी असतील, काँग्रेसचे वरिष्ठ नेते, त्यांच्याशी तुम्ही संपर्क साधून तक्रार नोंदवणार आहात की नाही? नाही, फार काही तक्रार नोंदवण्या इतका काही गंभीर विषय असं मला वाटत नाही आणि येणाऱ्या काही दिवसामध्ये त्या पुन्हा NCP अजित पवार गटामध्ये दिसल्या तर काही त्याच्यात फार नवल वाढायचं कारण नाही। परंतु त्या महिलेचं नाव काय? तुम्ही त्या महिलेचं नाव का घेत नाही आहात? तुम्ही काय घाबरतात का महिलेला? अरे नाव काय घ्यायचं? काही आवश्यकता नाही नाव घ्यायचं। आलं प्रपोजल आलं तर ठीक आहे ना, नाव काय घ्यायचं? ठीक आहे ना। इतरही 7 खासदार आहेत, तेही देखील म्हणजे पक्ष सोडून जाणार नाहीत? नाही, बिलकुल नाही। अशा पद्धतीची कुठलीच चर्चा नाही, ना आमच्या पक्षामध्ये चर्चा झाली, ना असं काही प्रपोजल आलं। फक्त हे मीडियाच्या माध्यमातून चाललेल्या सर्व हे विषय आहेत
त्या महिलेने इतर 7 जणांना अशाच पद्धतीचं प्रपोजल. हो ऑब्व्हियसली हेच प्रपोजल होतं की तुम्हाला आता 4.5 वर्ष तुम्ही अपोजिशनमध्ये राहून करणार काय. तुम्हाला जर तुमचं पॉलिटिकल फ्युचर सिक्युअर करायचं असेल तुम्ही सत्तेसोबत आलं पाहिजे, बस एवढाच विषय. तुम्ही सत्तेसोबत आलं पाहिजे जेणेकरून तुम्ही पुढचं इलेक्शन फेस करताना तुम्हाला सोयीचं जाईल. हेच प्रपोजल. बाकी अमर काळे सत्तेसोबत जाणार नाही. आपली संघर्षाची तयारी आहे. 2024च्या निवडणुकीमध्ये मोदी सरकारच्या 10 वर्षाच्या कार्यकाळावर आम्ही टीका करून त्यांच्या अपोजिशनमध्ये बोलून त्यांच्या विरोधात बोलून आम्ही लोकांचे मतं घेतले आहे. त्यामुळं जो स्टँड आमचा 2024च्या इलेक्शनचा होता तो स्टँड आजही कायम आहे. धन्यवाद अमर काळेजी आमच्याशी बातचीत केली. खासदार अमर काळे होते. अमर काळेंचं मत आहे की एका काँग्रेसच्या महिला पदाधिकाऱ्यांनी आम्हाला संपूर्ण ऑफर दिलेली आहे आणि ती महिला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये होती पूर्वी, परंतु आता काँग्रेसमध्ये आलेली आहे आणि काँग्रेसमध्ये येऊन ती आम्हाला संपूर्ण ऑफर देते. उद्या कदाचित ती महिला पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांबरोबर दिसली तर त्याचा नवल वाटायला नको असं देखील त्यांचं म्हणणं आहे. त्यांचा थेट रोग जो आहे तो सोनिया दुहान यांच्याकडे, परंतु खासदार महोदय त्या सगळ्या संदर्भात नाव माध्यमांपुढं घेताना पाहायला मिळत नाही आहेत. परंतु मी कुठेही राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांना सोडून जाणार नाही असं मत जे आहे ते अमर काळे यांनी आपल्याशी बोलताना व्यक्त केलेलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सिद्धेश नाईकसह अक्षय मंकणे, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.